नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्रात अजूनही मान्सून थांबलेलाच आहे. पाऊस म्हणावा तसा येत नाही. एक सर येते आणि घामाच्या धारा सुटतात. उकाडा वाढत आहे. हवामानात वाईट बदल होत असल्याने त्याचे परिणाम आरोग्यावर होत आहेत. पुढील 24 तासात मुंबई, ठाणे आणि रायगड या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ताशी 300 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यात शुक्रवार दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींसह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. 7 ते 9 जून या कालावधीत हवामानाचा काहीसा बदल होण्याची चिन्ह आहेत. मुंबईत हलक्या सरी केवळ काही निवडक ठिकाणीच पडतील. ठाणे आणि पालघरमध्ये सुद्धा पावसाचा जोर ओसरून तो केवळ हलक्या स्वरूपात राहील. रायगड आणि रत्नागिरीत शनिवारपर्यंत मध्यम पावसाची शक्यता असून त्यानंतर या भागांमध्ये पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये हवामानाचा रंग अधिक गडद होणार आहे. गुरुवारी पुणे आणि सातारा जिल्ह्यात घाटमाथ्याच्या भागात विजांसह मुसळधार पावसाची शक्यता असून सोबतीला ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचे वारे आणि सरी सुरूच राहतील. सांगली, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्येही पुढील काही दिवसात विजा, मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. शनिवारी आणि रविवारी काही भागात पावसाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातही हवामानात बिघाड झाला आहे. अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजा आणि गडगडाटांसह झंझावाती वाऱ्यांचा धोका आहे. गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस विशेषतः तीव्र हवामानासाठी लक्षात ठेवावे लागतील. काही भागांमध्ये शनिवारपासून पावसाचा जोर कमी होऊ शकतो. मात्र मेघगर्जनेसह पावसाची शक्यता कायम राहील.